दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। चला, आजचा व्हिडिओ आपण खूप माहितीपूर्वक घेऊन आलेलो आहोत। तर आता बघा, येत्या 30 ऑगस्टला आहे राखी पौर्णिमा आणि त्यामुळे काय झालेलं आहे ना, भद्रा काळामुळे सगळ्यांना इतका डाऊट आलेला आहे की नक्की राखी बांधायची कधी। तर काल मी मुहूर्त काय आहे, कधी आहे याचा व्हिडिओ टाकलेला आहे। तर शक्यतो राखी सकाळीच बांधावी। पौर्णिमा 10 वाजता चालू होत आहे, पण शक्यतो 10 वाजेच्या आत जर का तुम्ही राखी बांधली तरीही चालेल, काही हरकत नाही। कारण 10 नंतर म्हणजे 10:59 आहे, पण मी 10 सांगते, एक इन जनरल टायमिंग 10 10:30 त्याच्या आधीच बांधून घ्या, म्हणजे भावाच्या हातावर सुद्धा दिवसभर राखी राहील आणि त्याचबरोबर तुम्हालाही दिवसभर प्रसन्न वाटेल आणि भद्रा काळ सुद्धा टळून जाईल, म्हणजे तो येणार नाही। आता बघा, आता पूजा आपल्याला काय काय करायचं आहे नक्की राखी पौर्णिमेच्या दिवशी। तर आपल्याला सकाळी देवाची पूजा वगैरे झाली तर आधी गणपती बाप्पांना राखी बांधायची आहे, मग बाळकृष्णाला राखी बांधायची आहे। का तर हा जो येता भद्रकाळ आहे, जो भद्रकाळाचा पूर्ण दिवस जो आहे तो टळून जावो आणि त्यामध्ये काहीही अघटित घटना घडू नये, विघ्न टळावे, त्यासाठी गणपती बाप्पाला आधी आपल्याला राखी बांधायची आहे आणि त्यानंतर बाळकृष्णाला आपल्याला राखी बांधायची आहे। कारण श्रीकृष्ण आपण म्हणतो ना की ह्यांच्याच कथेमुळे, गीतेच्या ह्याच्यातलेच एक असा प्रसंग होता ज्याने हा जो सण आहे तो आलेला आहे। त्यामुळे आपल्याला बाळकृष्णाला म्हणजे श्रीकृष्णाला, विष्णू भगवानांना आपल्याला राखी बांधायची आहे, म्हणजे त्यांना समर्पित करायची आहे। त्यानंतर आपल्या भावाचं औक्षण, देवाचं सुद्धा औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर मग भावाचं औक्षण करून तुम्हाला भावाला राखी बांधायची आहे। एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, भावाला राखी बांधताना भावाचा हात रिकामा नसावा असं म्हटलं जातं। मला सांगा, ही प्रथा का आहे की भावाने जेव्हा बहीण भावाला राखी बांधते तेव्हा भाऊ काहीतरी देतो आपल्याला, भाऊ काहीतरी देतो म्हणजे बहिणीला काहीतरी देतो। तर ही प्रथा शक्यतो अशी आहे की कधीही राखी बांधताना भावाचा हात रिकामा नसावा। एखादी पैशाची नोट असू दे, नारळ असू दे, काहीही असू दे, हातात ठेवूनच राखी बांधावी, म्हणजे हात रिकामा नसावा। त्यासाठी गिफ्टचीच गरज नाहीये, पण घरात एखादा नारळ जरी असला, तो जरी तुम्ही तुमच्या भावाला दिला आणि त्यांनी राखी म्हणजे तेव्हा राखी बांधली तरीही चालेल। कारण रिकाम्या हाताने राखी बांधू नये, बांधून घेऊ नये असं म्हटलं जातं। एकच नारळ सगळ्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता आणि राखी म्हणजे हात रिकामा असताना राखी बांधू नये असं म्हटलं जातं। त्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही राखी बांधणार आहात तर तुम्ही तुमच्या भावाच्या सुख, समृद्धी, प्रगती आणि समाधानासाठी ही राखी बांधत आहात, त्याच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही राखी बांधत आहात। तर त्यासाठी तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। आता गप्पा गोष्टी गंमत करत करत आपण राखी तर बांधतोच, पण हा मंत्र सुद्धा एक म्हणायचा आहे। तो मंत्र आधी म्हटला तरीही चालेल आणि मग राखी बांधली तरीही चालेल। कारण आपण जेव्हा राखी बांधतो थोडी मस्करी चेष्टा वगैरे चालतात, त्यामुळे त्यावेळेस तो वेळ निघून जातो आणि आपल्याला मंत्र म्हणता येत नाही। त्यामुळे आधी तुम्ही मंत्र म्हणून घेतला तरीही चालेल, कारण परिस्थिती समजूनच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात। मंत्र काय म्हणायचा आहे तर, बधोबली राजा दानवेंद्रो महाबलम तेन त्वम कामत्यणामी रक्षे मचल मचलम। या मंत्राचा जप म्हणजे एकदा तुम्हाला हा मंत्र करायचा आहे आणि हे म्हटल्यानंतरच तुम्हाला तुमच्या भावाला राखी बांधायची, म्हणजे राखी बांधून दिली आणि मग मंत्र म्हटला असं करू नका। जेव्हा सकाळी तुम्ही गणपती बाप्पांना किंवा विष्णू भगवानांना म्हणजे बाळकृष्णाला राखी बांधणार आहात तेव्हा म्हटलं तरीही चालेल, कारण शक्यतो त्यावेळेस समजा नाही जमलं तर प्रॉब्लेम नको किंवा काही गोष्टी नको, म्हणून मग तेव्हा म्हटलं तरी चालेल, किंवा लक्षात राहिलं तर तुम्ही राखी बांधताना सुद्धा म्हटलं तरीही चालेल। हा मंत्र आवर्जून तुम्हाला म्हणायचा आहे। हा मंत्र म्हटल्याने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना होते, त्याला त्याच्या प्रगती मार्गात कुठल्याही अडचणी, विघ्न येत नाही, त्या टळतात आणि सुख समाधानाने आपला भाऊ खूप छान राहतो आणि त्याचबरोबर आपलीही हीच अपेक्षा असते की त्याला सर्व गोष्टी मिळाव्या आणि त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। तर या पद्धतीने तुम्हाला जे आहे राखी पौर्णिमा साजरी करायची आहे। सकाळी सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा सुरू व्हायच्या आत जरी बांधली तरीही चालेल, कारण भद्रा काळ असल्यामुळे तुम्हाला ते बांधता येणार नाही, कारण डायरेक्ट 9:02 म्हणजे रात्री 9:02 मुहूर्त आहे। तर पूर्ण राखी पौर्णिमा निघून जाईल, त्यापेक्षा
कसं आहे की सकाळीच बांधून घेतली म्हणजे दिवसभर ते हातावर राहील। माझं असं मत आहे आणि हे योग्य आहे। पटत असेल तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही। आणि जे कोणी भद्राकाळ वगैरे पाळत नाही, कोणी विचार करत नाही, तर त्याच्यासाठी काही हरकत नाही। बघा, मनात शंका आली की गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतात, शंका नसेलच तर काहीही होत नाही। मी अशा मताची आहे। त्यामुळे चला, माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। पुढचा व्हिडिओ येणार आहे, त्यामध्ये अशा 5 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जे आपण आपल्या भावाला जर का लक्ष्मीवान, सुख समृद्धी आणि त्याला आपण म्हणतो ना भरभराटीने आपल्याला जर का त्याला आशीर्वाद द्यायचे असतील तर नक्की काय करू शकतो। हा व्हिडिओ पुढे येत आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील आपला व्हिडिओ बघण्यासाठी। चला भेटूया परत। श्री स्वामी समर्थ।